दरम्यान वर्ध्याचे भाजपचे आमदार पंकज भोयर हे देखील मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत। त्यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। जेव्हा पहिला फोन आला, काय डोक्यामध्ये विचार, काय भावना होत्या? डोक्यात असा कुठलाही विचार नव्हता। सकाळी उठलो मी आणि घरच्यांसोबत चहा पित होतो, तेव्हा चहा पित असताना अचानक साहेबांचा फोन आला की बाबा, मान्य प्रदेशाध्यक्ष साहेबांचा, की तुला यायचं आहे शपथविधीकरिता। आता निश्चितच सर्वांना प्रचंड आनंद झाला आणि पक्षाचा खरोखर मनापासून ह्या ठिकाणी ऋण व्यक्त करतो की सतत 3 वेळा विश्वास ठेवून मला भारतीय जनता पार्टीची उमेदवारी वर्धा सेलू विधानसभा मतदारसंघातून दिली। भारतीय जनता पार्टीच्या कठोर कार्यकर्त्यांच्या कठोर मेहनतीमुळे मी सतत 3दा निवडून आलो आणि यावेळेस पक्षाने दखल घेतली आणि ह्या ठिकाणी काम करण्याची संधी दिली। त्याच्यामुळे पक्षातील सर्व सन्मान्य वरिष्ठ नेत्यांचं मी मनापासून ह्या ठिकाणी आभार व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो। सातत्याने तुमच्यावर शुभेच्छांचा वर्षा होत आहे, फोन येत आहे, कार्यकर्त्यांच्या काय भावना आहे? कार्यकर्ते प्रचंड उत्साहित आहे, कारण भारतीय जनता पार्टीचा मंत्री हा पहिल्यांदा आमच्या वर्धा जिल्ह्याला मिळतो आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मागच्या अनेक वर्षापासून प्रचंड कष्ट हे भारतीय जनता पार्टीकरिता त्या ठिकाणी वर्धा जिल्ह्यामध्ये घेत होते आणि आता इतिहासात पहिल्यांदा नोंद होईल की भारतीय जनता पार्टीचा मंत्री त्या ठिकाणी मिळेल। कारण 100% भाजपा, गांधी जिल्हा म्हणून पार्श्वभूमी वर्धा जिल्ह्याची होती, परंतु 100% भाजपा हे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी वर्धा जिल्ह्यामध्ये सिद्ध करून दाखवलं। 4च्या 4ही सीट ह्या भारतीय जनता पार्टीच्या आल्या, त्याच्यामुळे निश्चितपणे हे संपूर्ण यश भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।